राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 4 एप्रिल या दिवशीचं चिंतन। चैतन्याशिवाय उपाधी नाही आणि उपाधीशिवाय चैतन्य नाही, इतकं असूनही जडाचा व चैतन्याचा संपर्क नाही। जड आणि अवजड किंवा चैतन्य हे शब्द फक्त आपल्या व्यावहारिक भाषेच्या सोयीसाठी वापरले जातात। अन्यथा चैतन्याशिवाय या जगात काही नाहीच। याचं कारण असं की चैतन्याशिवाय कोणत्याच वस्तूला अस्तित्व येऊ शकत नाही, ती असणारच नाही। त्यामुळे अगदी जड जड म्हटलं तरी सूक्ष्म पातळीवर चैतन्य असतंच। त्याच्या प्रकटीकरणाची पातळी त्या अणुरेणूंवर अवलंबून असते। चैतन्यात काही फरक पडत नाही। म्हणून उपाधीसहित चैतन्य म्हणजे जड असा अर्थ करायला काय हरकत आहे। चैतन्याच्या आविष्काराला माध्यम लागतं, त्याशिवाय त्याची अनुभूती सामान्यपणे सर्वसाधारण माणसाला येऊ शकत नाही। चैतन्यानेच चैतन्याचा साक्षात्कार आहे असं परमपूज्य दादा म्हणत असत, ते सत्यच आहे। परंतु त्यांच्या साक्षात्काराच्या वाटेवरच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्यांचा अनुभव हा जडदेहाच्या आणि जड चैतन्य संमिश्र अशा मनाच्या आधारानंच सुरुवातीला तरी यावा लागतो। संपूर्ण चैतन्याचा अनुभव किंवा वासुदेवच सर्वमिती ही अनुभूती झाली तर तो महात्मा पूर्ण चैतन्य रूपच झालेला असल्यानं त्याला मग कसली उपाधी लागत नाही। यासाठी जड आणि चैतन्य या दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहे। एकाशिवाय दुसऱ्याला दृश्य होता येत नाही। जडाच्या आधारानं चैतन्याचा व्यवहार कळू शकतो आणि चैतन्याच्या मदतीशिवाय जड काहीच करू शकत नाही। पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इतकं परस्परावलंबी असूनसुद्धा ते एकमेकांच्या संपर्कात नाहीत। जडदेहाच्या आधारानं चैतन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, संवाद साधायचा प्रयत्न केला तर ते हाताला लागत नाही। फक्त जडच हाताशी येतं, कारण दृष्टी सीमित आहे। चैतन्यातून जडाचा उगम असला तरी ते स्वतः जडाला पाहू शकत नाही, कारण ते स्वतः जडात अडकून पडलेलं असतं। मग कोण कुणाला पाहणार। हा तिढा फक्त सद्गुरू सोडवू शकतात। त्यांच्या कृपेनं जर नाम मिळालं आणि साधन झालं तर चैतन्याची, निखळ चैतन्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।